नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा न्यायालय वाशिमसाठी। जिल्हा न्यायालय वाशिम या आस्थापनेवर मंजूर असलेल्या व सध्या स्थितीत रिक्त असणाऱ्या माळी या एक पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी सदर पदाकरिता अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या शेवटच्या दिनांकाला पात्र निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। सदर पदाची वेतन मॅट्रिक्स S1 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते अशी आहे। पात्रता बघा विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा दिलेली आहे। खुलासाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे। त्यानंतर जेवढे पण कास्टमध्ये येत असतील त्यांच्यासाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 पाहिजे। त्यानंतर दिव्यांगासाठी जास्तीत जास्त 45 पाहिजे, कमीत कमी 18। विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त वयाची अट नाही आहे इथे। त्यानंतर बघा काय काय अटी आणि शर्ती आहे। तर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा। तिसरा पॉईंट बघा, उमेदवार कमीत कमी 4थी इयत्ता उत्तीर्ण असावा। त्यानंतर चौथा पॉईंट बघा, उमेदवारास किमान 3 वर्षा इतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा। त्यानंतर बघा, उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलणे आवश्यक आहे। 6वा पॉईंट बघा, शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। म्हणजेच इथे प्रमाणपत्र असण्याची गरज नाही आहे, ठीक आहे। जर तुम्हाला बगीच्यामधली थोडी जरी माहिती असेल की कटिंग कशी करते बगीच्यामध्ये किंवा त्याची देखरेख कशी करते, पाणी किती घालावं, त्यानंतर कोणत्या झाडासाठी कोणती माती वगैरे पाहिजे, त्यानंतर कोणते झाडं कोणत्या वातावरणामध्ये जगू शकता, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही माहितीसुद्धा घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकता। फक्त इथे ज्याच्याकडे प्रमाणपत्र असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल फक्त। म्हणजे प्रमाणपत्र जर असेल तरच प्राधान्य देण्यात येईल, पण सर्वच जण इथे भरू शकता असं काहीच नाही की प्रमाणपत्र असेल तोच भरू शकेल, ठीक आहे। त्यानंतर बघा, पात्र उमेदवारांकरिताच्या अटी बघा, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा। त्यानंतर उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे, ठीक आहे। म्हणजे इथे तुमच्यावर गुन्हा वगैरे नाही पाहिजे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वगैरे लागणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया बघा आणि कालावधी बघा, तर तुम्हाला बघू शकता, उक्त नमूद पात्र निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 3/4/2025 रोजी सायंकाळ 5:30 पर्यंत किंवा आधी पोहोचेल या बेताने त्यांचे अर्ज जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुना आवश्यक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट पाठवायचे आहे। आणि अर्ज पाठवताना पाकिटावर माळी पदासाठीचा अर्ज असे ठळक अक्षरात लिहायचं आहे। त्यानंतर पत्ता बघा, माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम आणि पिनकोड दिलेला आहे, हे सर्व व्यवस्थित भरायचं आहे आणि स्पीड पोस्टने पाठवायचं आहे। त्यानंतर परीक्षा बघा, परीक्षा काय असणार आहे, तर आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे म्हणजे शॉर्टलिस्ट लागणार आहे। पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे। पहिलं बघा, प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे। उद्यान बगीचा देखभाली संदर्भात उत्तीर्ण गुण बघा 50% म्हणजेच 15 गुण, ठीक आहे। म्हणजे तुमची 30 मार्काची पहिले टेस्ट होईल, मग त्यानंतर शारीरिक क्षमता टेस्ट होईल 10 मार्कची आणि वैयक्तिक मुलाखत होणार आहे 10 मार्कची। एकूण 50 मार्कचे तुमचे संपूर्ण मार्क असणार आहे। त्यानंतर बघा टीप,
प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे जो प्रात्यक्षिक परीक्षा पास होईल त्यांना समोरची स्टेप म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी द्यायला मिळणार आहे. ठीक आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार आधारे पुढील चाचणीसाठी बोलण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. आणि डॉक्युमेंट्स कोणते कोणते जोडायचे ते दिलेले आहे सर्व काही. तर ही जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल आणि याच खाली तुम्हाला फॉर्मसुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवायचा आहे. ठीक आहे. तर ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद.